ब्रेक नंतर भाग्यविजय आमच्या विशेष कार्यक्रमात मी शिल्पा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपल्या सोबत आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय चाटोरीकर आणि आपण राजकारणातील यशापयश या विषयावरती आज चर्चा करतो आहोत। सर, तुम्ही सांगितलेत मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी की ग्रहांचा सुद्धा इफेक्ट होत राहतो, पण मला विचारायचं राहू केतूचा नेमका कशा पद्धतीने राजकारणांवरती इफेक्ट? मी जसं सांगितलं की राहू हा नीतिकारक आहे, तुमची नैतिकता तो दाखवतो। राजकारणामध्ये बरेचदा आपण असं पाहतो ना की सत्तेवर आला की माज येतो माणसांना, बरं, मग तिथे नीतिमत्ता हरवल्या जाते आणि मग काय होतं की तो वेगळ्या मार्गाला लागतो। आता बरेच राजकारणी हे व्यसनामुळे संपलेले आहेत, बरेच राजकारणी भ्रष्टाचारामुळे संपलेले आहेत, बरेच राजकारणी बाकीच्या बऱ्याच अजून ज्या गोष्टी असतात त्याच्यातल्या मोजमजा करण्याच्या, ज्याला ऐश म्हणतो आपण, अशा गोष्टीमुळे ते संपलेले आहेत। पण ह्या ज्या गोष्टी जेव्हा तुम्हाला लोकांनी जनमानसाने एक निवडून दिलेलं असतं तेव्हा तुम्ही त्यांच्या सेवेसाठी तिथे असतात, तुम्ही तिथे सेवक म्हणून असतात, तर त्याची जाणीव ठेवून जर तुम्ही काम केलं तर निश्चित तिथे तुम्हाला चांगला फळ। हा राहू काय करतो माहिती का की जर मग तुम्ही तुमची नीतिमत्ता बिघडण्याचं काम हा राहू करत असतो, त्यासाठी राहूला फार सांभाळावं लागतं। जर तुम्ही एखाद्या सत्तेवर आलात आणि तिथं जर तुमच्यामध्ये जर ते सत्तेचं वारं तुमच्या कानामध्ये शिरलं किंवा डोक्यात शिरलं तर काय होतं की माणूस समोरच्या माणसाला हीन दृष्टीनं किंवा एकदम डॉमिनेट करायला लागतो। मग त्याचं एक मर्यादा असते। तुम्ही सत्ता असतेच किती 5 वर्षाची सत्ता असते, 5 वर्षाच्या नंतर शेवटी पुन्हा तुम्हाला त्यांच्या दारात जाण्याचं। तर मग अशा वेळेस हा राहू काय करतो, जर तुम्ही राहूला जर सांभाळलं तर तुमचं राजकारणातलं जे तुमचं जे राजकारणातलं जे हे असतो पिरियड असतो तो वाढून ह्या राहूमुळे होऊ शकतो। 5 वर्ष तुम्हाला राजकारण करायचं किंवा 50 वर्ष करायचं ह्या राहूवर डिपेंड असतं। हा जर राहू जर बिघडला तुमच्या कुंडलीमध्ये तर तो काय करतो की तुमचं राजकारण संपून टाकू शकतो। त्यासाठी हा राहूला आणि केतूला सांभाळणं फार गरजेचं, कारण ते तुमची नीतिमत्ताच खराब करू शकतात। तुमची नैतिकता आणि नीतिमत्ता जर संपली तर मग तुम्हाला घरचे पण दारात उभा टाकू शकत नाही, देत नाही आणि बाहेरचे पण। तर त्याकरता तुम्ही राहूला आणि केतूला आपल्या सांभाळणं फार गरजेचं आहे। आणि त्याकरता काय करतं, प्रत्येक वेळेस आपल्या गोचरीमध्ये राहूची दशा कशी चालू आहे, राहू कोणत्या स्थानात आहे, ह्या गोष्टीची जाणीव करून त्यावर उपाय करणं महत्त्वाचं असतं। सर, मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार हे येत असतात, पण राजकारण्यांचं आयुष्य बघितलं ना की त्यांच्यातले चढ उतार खूप जास्त लक्षात येतात, तर ते नेमके कशामुळे? कसं असतं की राजकारण हे राजकारणाचं करिअर निवडतो जेव्हा आपण, तेव्हा तुमची जनमानसातली प्रतिमा कायमस्वरूपी टिकवण्यासाठी तुम्हाला सतत आणि सतत धडपड करावं लागते, सतत समाज उपयोगी किंवा समाज हिताचे कार्य करणं गरजेचं असतं। पण तुम्ही एखाद्या विशिष्ट पदावर गेल्यानंतर जर ती गोष्ट विसरून गेलात तर होतं काय की मग तुमच्या याच्यामध्ये चढ उतार यायला सुरुवात होते। कसं असतं की आपण म्हणतो की आपण स्वतःला प्रूव्ह करणं फार गरजेचं असते। कोणत्याही क्षेत्रामध्ये जा तुम्ही, राजकारण असो कोणते, तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करताय, एखाद्या कंपनीमध्ये काम करताय, तिथे जर तुम्ही कामामध्ये चालढकलपणा केला तर काही दिवस चालू शकेल ते, पण नेहमीसाठी नाही चालणार। तसंच राजकारणामध्ये पण असतं, जर तुम्ही कोणत्या संघटनेच्या सोबत जाताय ह्याला पण फार महत्त्व असतं। तुम्ही कोणत्या कळपाचे हे आहात, लीडर आहात। कसं असतं, मी आधी पण एकदा सांगितलेलं आहे की कुत्र्याच्या कळपाचा जर सिंह लीडर असेल तर कुत्रे कधी हरणार नाहीत, ते डेअरिंगनं पुढे येतील। पण सिंहाच्या कळपाचा जर लीडर कुत्रा असेल तर ते कधीच जिंकणार नाही। कसं असतं की शेवटी महत्वाचं की तुम्ही ज्या कळपासोबत आहेत त्या कळपातल्या लोकांना कसं जाणून घेता, त्यांच्यासोबत काय कार्य करता आणि ते जनहिताच्या किती कामाचं आहे, किती उपयोगाचं आहे। कारण जनमानसात तुमची प्रतिमा तुमच्या कार्यानं होत असते। तुम्ही किती कमवलं तिथं कोणी पाहत नाही, तुम्ही जर काम करत असाल सातत्यानं जनहिताचं तर लोक तुमच्या एक दोन चुकीला माफ पण करू शकतात। पण त्या ठिकाणी जर तुम्ही सातत्यानं चुका करत असाल आणि स्वतःच्या स्वार्थासाठीच पाहत असताल तर मग तिथे राजकारण तुमचं दीर्घकाळ नाही चालू शकणार। त्याच्यामुळे काय होतं की बरेचदा ह्यांच्यामध्ये अप अँड डाऊन्स भरपूर येतात आणि सत्ता कसं असतं की आज माझ्या हातात सत्ता आहे, उद्या तुमच्या हातात पण येऊ शकते। त्याकरता आपण ही जाणीव नेहमी ठेवली पाहिजे की आपल्याला समाज हिताचे काय कार्य करायचे, की जेणेकरून ते एक कार्य असं असलं पाहिजे की ते कायमस्वरूपी लोकांच्या ते लक्षात राहायला पाहिजे आणि ती जी प्रतिमा आपली असेल ती कायमस्वरूपी मग ते अशा राजकारणी लोकांच्या कार्यामध्ये किंवा त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये असे अप अँड डाऊन्स फार कमी येतात। आता आपण पाहतो बरेच असे आपल्या भारतामध्ये नेते आहेत की त्यांनी 50-50, 40-40 वर्ष सत्ता कंटिन्यू भोगलेली आहे, कारण त्यांचं ते कार्य होतं, त्यांनी ते करून दाखवलेलं आहे। आणि काही असे लीडर आहेत की ते 1 वर्ष किंवा 5 वर्ष खूप झाले, त्याच्यानंतर त्यांच्यामधली जी जनमानसातली प्रतिमा होती ती कमी झाली। हे जे चढ उतार येतात हे तुमच्या कार्यामुळे येतात। त्यासाठी तुम्हाला जसं याआधी सांगितलं की नैतिकता राहू आणि केतूचे जे महत्व आहे ते हे चढ उतार
ते दाखवतं की तुमच्या आयुष्यामध्ये चढउतार राजकारणाच्या क्षेत्रामध्ये येत असेल तर तुम्ही तुमचे राहू केतू सांभाळायला पाहिजेत. तुमच्या सूर्य कुंडलीमधला काय आहे ते पाहायला पाहिजे. त्यासोबतच तुमच्या शनीची स्थिती काय आहे हे पण पाहणं गरजेचं असतं. सर, शुभ मुहूर्त आणि राजकारण यांचा परस्पर संबंध नेमका कसा येतो? महत्वाचा, आता हे फार महत्वाचा प्रश्न विचारला. सध्या माझ्याकडे आता आता मी मराठवाड्यातला आहे आणि आमच्या तिकडे नगरपालिकेचे भरपूर इलेक्शन चालू आहे सध्या तालुका प्लेसवर. तर माझ्याकडे सध्या फॉर्म भरायची डेट होती त्याच्या आधी तेच होतं की फॉर्म भरायचा आहे तर ते किती वाजता आणि कोणत्या मुहूर्तावर भरायचं. आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काय की आपण कोणतीही गोष्ट चांगल्या मुहूर्तावर करतो आणि हे त्यांच्या आयुष्याला एक वळण देणारी गोष्ट असते की जर निवडून आलात तर फार वेगळ्या पद्धतीने तुमची पुढे प्रतिष्ठा तुमच्या शहरामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या राज्यामध्ये होणार असते. त्यामुळे मला एक वाटतं की मुहूर्ताचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. तर प्रत्येक उमेदवारानं फॉर्म भरताना योग्य मुहूर्तावर जर फॉर्म भरला तर निश्चितच त्याला त्याच्यातून यश मिळू शकतं. फक्त फॉर्म मुहूर्तावर भरला म्हणजेच यश मिळणार नाही तर त्यासोबत त्यांना काम करणं तेवढंच गरजेचं असणार आहे. पण योग्य मुहूर्तावर भरलेलं कधी चांगलं असतं. नक्कीच. सर, राजकारणामध्ये उच्च पदप्राप्तीसाठी नेमके कोणते योग आहेत जे कारक असतात? सूर्य, गुरु आणि राहू ह्या 3 ग्रहांचे जर योग बनत असतील तर तुम्ही साध्या नगरसेवकापासून किंवा साध्या गाव पातळीवरच्या सरपंचापासून CM पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा उच्च पदापर्यंत जाऊ शकता. तर सूर्य आणि गुरु जर तुमच्या कर्मस्थानात असतील किंवा दशम स्थानाचा स्वामी सप्तमाशी असेल तर तो निश्चितच तुम्हाला CM पदापर्यंत किंवा मिनिस्टर पदापर्यंत नेऊ शकतो. निदान ज्याला आपण लाल दिव्याची गाडी म्हणतो की लाल दिव्याची गाडी तुम्हाला मिळू शकते किंवा त्याच्यात बसण्याचं सौभाग्य तुम्हाला भेटू शकतं. तसं तर त्या ड्रायव्हरला पण त्याच्या लाल दिव्याच्या गाडीत बसायचं सौभाग्य बसतं. पण तुम्ही काय म्हणून त्या सीटवर बसताय ते फार महत्वाचं असतं. तर सप्तम स्थानाचा संबंध दशम स्थानाशी येत असेल तर निश्चितच तुम्हाला दीर्घकाळ किंवा उच्च पदापर्यंत तुम्हाला राजकारणामध्ये जाता येतं. तसंच सूर्य शनीची युती होत असेल तर ठराविक उच्च पदापर्यंत तुम्ही जाऊ शकता. पण राहू आणि सूर्याची युती जर होत असेल तर मात्र राजकारणामध्ये बदनामीचे योग संभवतात. सर, अनेक राजकीय व्यक्तींना बघितलेलं आहे की ते अनेकदा त्यांच्या हातांमध्ये किंवा खूप सारी रत्न बघायला मिळतात आपल्याला, अंगठ्या मिळतात किंवा मग गळ्यामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी मिळतात. तर रत्नांचा मोह फार दिसून येतो राजकारणाला, तर तो नेमका का? महत्वाचं एक सांगू का शिल्पा तुला, नेता असू का अभिनेता असू, आपल्याला सगळ्यांच्याच हातामध्ये आजकाल रत्न दिसतात. आणि त्याचं कारण आहे की ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये जप अनुष्ठान करणं एवढा वेळ कोणाकडे नाही. पण रत्नाचं महत्त्व याच्यासाठी आहे की राजकारणी लोक जास्त करून रुबी म्हणजे माणिक हे रत्न धारण करतात, त्यासोबत पुष्कराज रत्न हे धारण करतात. आणि त्याच्यातून काय होतं की रुबी वापरल्यामुळे काय होतं की तुमचं प्रेझेंटेशन, कारण राजकारणी लोकांना एकाच वेळेला अनेक लोकांना आपलंसं करून घ्यायचं असतं. मग त्यावेळेस तुमचा तो नेतृत्व गुण दिसला पाहिजे. त्यासोबत कोणी मंगळाचं रत्न धारण करतं, तिथे डेअरिंग पण असली पाहिजे की तुम्ही जे बोलता त्याच्यावर तुम्ही ठाम राहिले पाहिजेत, लोकांना आकर्षित करून घेता आलं पाहिजे. आणि रत्न तुम्ही धारण केल्यानंतर निश्चितच त्याचा चांगला फळ योग येतो किंवा त्यांना त्यांचे फळ भेटतात. तर राजकारणामध्ये तुम्ही पहा, CM असो का PM असो, सगळ्यांच्या हातामध्ये तुम्हाला कोणती ना कोणती तरी अंगठी दिसेल किंवा साधा नगरसेवक जरी असेल तर त्याच्या हातामध्ये कोणती ना कोणती तरी अंगठी रत्नाची असतेच. फक्त कसं असतं की ते धारण करत असताना तुम्ही योग्य सल्ला घेऊन जर धारण केलं तर निश्चित त्यामध्ये आपल्याला फरक पडतो. आता बरेच राजकारणी उच्च पद मिळण्यासाठी सुद्धा रत्न धारण करतात आणि त्यांना त्या पद्धतीनं ते साध्य पण होतं. नक्कीच. एका छोट्याशा ब्रेकसाठी मी पुन्हा एकदा थांबते आहे आणि हो, माझ्या लक्षात आहे ईमेल्स तुम्ही जे भरभरून केलेले आहेत त्या सगळ्या ईमेल्सला सर नक्की उत्तर देणार आहेत, पण त्याच्यासाठी थोडंसं थांबावं लागणार आहे. ब्रेक घेते.